लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे। या निवडणुकीच्या काळात तिकीट मिळण्याच्या आशेने किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे राजकीय नेते पक्षांतर करताना आपल्याला पाहायला मिळत असतात। अनेक ठिकाणी एखाद्या पक्षाकडे निवडणुकीसाठी तुल्यबळ उमेदवार नसला तर तो पक्ष इतर पक्षातील उमेदवाराला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील असतात। मात्र अनेक ठिकाणी पक्षात ताकदीचा उमेदवार असूनही नव्या भिडूच्या एंट्रीमुळे जुन्या उमेदवाराचा पत्ता कट होण्याची चिन्ह दिसतात। असाच काहीसा प्रकार सध्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आता पारवेंच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार उभी राहिली आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढतानाच पाहायला मिळतोय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चांवर चर्चा होत असल्या तरी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याबाबत अजूनही खल सुरूच आहे। एकीकडे महायुतीतील मोठा भाऊ असणाऱ्या भाजपकडून महाराष्ट्रात 23 उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनं कोणत्याही उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेला नाही। विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबतची अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही। या सर्व पार्श्वभूमीवर आता राजू पारवे यांच्या शिवसेना प्रवेशाने एक प्रकारे त्यांच्या रामटेकच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। रामटेक लोकसभेच्या याच जागेवरून काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेना आमने सामने आले होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली असल्याची माहिती समोर आली होती। ही चर्चा झाल्यानंतर राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। अशा स्थितीत आता ही जागा शिवसेना लढणार हे जवळपास निश्चित आहे। रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून कृपाल तुमाने विद्यमान खासदार आहेत। मात्र आता राजू पारवेंच्या पक्षप्रवेशानंतर कृपाल तुमानेंचं तिकीट धोक्यात असल्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ लागली। बरं, आता शिवसेनेच्या विद्यमान खासदारांपैकी केवळ कृपाल तुमानेंवरच टांगती तलवार आहे का? तर नाही। तुमानेंशिवाय शिवसेनेच्या इतर काही खासदारांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे। यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमधील शिवसेना खासदारांना तिकीट मिळणार की नाही याकडे कार्यकर्त्यांसह अनेकांचं लक्ष लागलंय। या तीनही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आलाय। भाजपकडून पडद्यामागून चाचपणी सुरू असल्याने या ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट मिळेल की नाही अशी स्थिती आहे। कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलिक सातत्यानं प्रयत्न करत असले तरी अजूनही त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही। हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघावरही भाजपकडून दावा करण्यात आलाय। यामध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे। याच कारणामुळे भावना गवळीच्या मतदारसंघावर भाजपनं दावा सांगितला असल्याचं समजतंय। तर दुसरीकडे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात भाजपनं केलेल्या सर्व्हेमधून धैर्यशील माने यांची जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष समोर आला। याचा दाखला देत भाजपनं त्या जागेवर दावा दाखल केलाय। या तीन जागांशिवायही नाशिक लोकसभेच्या जागेवरूनही भाजप आणि सेनेत कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार असले तरी त्यांची सुद्धा उमेदवारी निश्चित नसल्याचं बोललं जात आहे। या जागेवर सुद्धा भाजपकडून दावा करण्यात आला। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनही भाजपने त्या ठिकाणी कडाडून विरोध केलाय। हेमंत गोडसे यांनी 24 मार्च रोजी थेट ठाण्यात धडक देत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यामुळे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे आता लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना शिवसेनेच्या या खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे। अशा परिस्थितीत या खासदारांना तिकीट न मिळाल्यास ते कोणता निर्णय घेऊ शकतात ते देखील पाहूया। यामधील पहिली शक्यता आहे बंडखोरीची। शिवसेनेत बंड झाल्यानंतर 13 खासदारांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर आता महायुतीत या खासदारांना तिकीट न मिळाल्यास हे खासदार पुन्हा एकदा बंडखोरी करत महाविकास आघाडीतील एखाद्या घटक पक्षात पक्षप्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरी शक्यता आहे भाजपमध्ये प्रवेश करत कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची। शिवसेनेतील या खासदारांचा पत्ता कट झाल्यास किंवा जागा वाटपात संबंधित जागा भाजपकडे गेल्यास शिंदेंचे हे खासदार थेट भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। असंच काहीसं चित्र सध्या आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळतंय। या ठिकाणी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। तिसरी शक्यता आहे महायुतीत आणि शिवसेनेत राहून दगाफटका करण्याची। शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचा त्यांच्या मतदारसंघावर चांगला होल्ड असल्याचं पाहायला मिळतं।
विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत हे खासदार युतीमधून लढले असले तरी त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। अशा परिस्थितीत बंडखोरी न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदानावेळी योग्य ती मदत न करण्याचा किंवा महायुतीच्या आतमध्ये राहूनच दगाफटका करण्याचा निर्णयही हे खासदार घेऊ शकतात। हे होते उमेदवारीची टांगती तलवार असलेले शिंदेचे शिलेदार आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते कोणता निर्णय घेतील याबाबतच्या शक्यता। या सगळ्या विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।